K1 न्यूज महाराष्ट्र विशेष वृत्त नांदेडमधील बारड येथे बिबट्याचा थरार, लहुजी नगरात शेळीच्या 6 पाडसांची शिकार, नागरिकांमध्ये तीव्र संताप व भीतीचे वातावरण. नांदेड. K1 न्यूज महाराष्ट्र. उत्तर विधानसभा प्रतिनिधी माधवराव पाटील शेलगावकर, जिल्हा प्रतिनिधी तुकाराम जोगदंड. नांदेड जिल्ह्यातील बारड येथील लहुजी नगरात पहाटेच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घाकत एकाच वेळी 6 पाडसांची शिकार केल्याची थरारक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बारड आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली असून वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. काय आहे नेमकी घटना? बारड परिसरातील लहुजी नगरात राहणारे नारायण कांबळे यांच्या घराशेजारी पाळीव जनावरांचा गोठा होता. पहाटेच्या शांततेचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट शेळीच्या कळपात झेप घेतली. अत्यंत वेगाने केलेल्या या हल्ल्यात बिबट्याने तब्बल 6 पाडसांचा पिलांचा फडशा पाडला. पहाटे घडलेल्या या भीषण प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला आहे. नागरिकांमध्ये दहशत आणि वनविभागावर सवाल, भीतीचे सावट. दिवसागणी ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढत चालल्याने शेतकरी, महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वनविभागाची बेफिकीर वृत्ती. या आधीही अनेकदा वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे, मात्र वनविभाग नेहमीच गाफील राहतो. या घटनेकडे वनविभाग गांभीर्याने पाहणार का? नागरिकांचा जीव गेल्यावर जाग येणार का? असा संतप्त सवाल संतप्त ग्रामस्थांनी K1 न्यूज महाराष्ट्राशी बोलताना उपस्थित केला आहे. ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या: तातडीने बंदोबस्त, मानवी वस्तीत धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तात्काळ पिंजरे लावावेत. नुकसान भरपाई. बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या नारायण कांबळे यांना वनविभागातर्फे तातडीने शासकीय भरपाई देण्यात यावी. गस्तीत वाढ. रात्रीच्या व पहाटेच्या वेळी वनविभागाच्या पथकाने परिसरात गस्त वाढवावी.